22 तारखेला राम मंदिराचा उद्घाटन आहे। एक मोठा सोहळा त्या दिवशी देशात होतोय। तुमचं आंदोलन 20 तारखेला आहे आणि कुठेतरी त्या आंदोलनाचं महत्त्व कमी व्हावं यासाठी हे आंदोलन केलं जातं किंवा तुमच्या आंदोलनामुळे तिकडचं थोडं लक्ष विचलित होईल असंही म्हटलं जातंय। याच्याबद्दल काय सांगाल मनोजी? नाही, कुणी काही म्हणू द्या, त्याच्यावर नाही विश्वास ठेवायचा। गैरसमज पसरवत असते ते। भारतीय जनतेसाठीचा आनंदाचा दिवस आहे त्या दिवशी। आम्ही त्याच संस्कृतीतला, आम्ही का वेगळ्या संस्कृतीतले का? त्याच आम्हाला माहितच नव्हतं तारखेत ते काय। आणि असलं तरी काय, आमचं आंदोलन आधीपासून आहे आणि ते रेग्युलर टप्प्याटप्प्यावर चाललेलं आहे। टप्प्याटप्प्यावर चाललेलं आहे। 20 तारीख फक्त याच्यासाठी 18 पर्यंत त्यांनी 144 लावली। म्हणलं 20 ला चला, 20 ला जाऊ आपण, कारण आम्हाला एकीकडून कायदा पण पाळायचा आहे, त्या कलमाचा आदर पण करायचा आहे आणि मुंबईला पण जायचंय। याचबरोबर आम्ही शेतकरी पण आहेत आणि मराठा पण आहे, कारण आम्हाला शेतीचं नुकसान होऊ द्यायचं नाही। आता ज्वाऱ्या सध्या पोटरीत आलेल्या, गहू सध्या पोटरीत आलेले, यांना जर आता 1-1, 2-2 पाणी दिलं तर 100% ते पीक शेतकऱ्याच्या पदरात पडले। कापूस जर आता ह्या 20 दिवसाची असला तर 70% शेतकऱ्याच्या घरात कापूस येणार। आम्हाला आमच्या शेतीचं नुकसान नाही होऊ द्यायचं, म्हणजे ह्या 20 दिवसात शेतीचे काम उरकतील, शेतीचं नुकसान होणार नाही आम्ही शेतकरी असल्यामुळं, आणि इकडे आरक्षणाचं मराठ्याचं नुकसान होणार नाही। म्हणून आम्हाला ते 20 दिवसाचा 15-20 दिवसाचा मधला काळ आवश्यक होता। त्या दृष्टिकोनातून ही तारीख ठरलेली, काही डोळ्यासमोर ठेवून ठरलेली नाही आणि आम्ही तसे नाहीत पण आता आम्ही आमच्या तारीख त्यासाठी ठरवलेली, आम्हाला वेळ आवश्यक होता। तेवढ्या दिवसात आमचे बरेचसे कामं उरकत आहेत, म्हणजे मागच्याला टेन्शन राहणार नाही कुटुंबातले माणसं जरी इकडे गेले तरी। कारण आता इकडे कसं आहे, जे मुंबईला जाणार आहेत, जे काय म्हणतो ते, जे असतील ते असतील, 1 असो 100 असो किंवा 3 करोड असो, आम्ही मुंबईत खिंड आरक्षणासाठी लढणार आहेत आणि राहिलेले लोक, उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात राहिलेले लोक इकडे खिंड लढवणार आहेत आरक्षणाची। म्हणजे काय, तिकडे गेले पायी आंतरवाली पासून मुंबईपर्यंत, ते तिकडे खिंड लढायला लागले, इकडे शांत बसले असं नाही, इकडची सुद्धा बाजू मागचे राहिलेले सांभाळणार आहे। जे गावातून लोक गेलेत त्यांना पाठवण्यासाठी गावातूनच सगळे खर्च करून त्यांना पाठवणार आहेत, आणि जे गावात लोक आमचे राहिले तेही इथं इकडची खिंड आरक्षणाचे लढवणार। आम्ही खूप नियोजनबद्ध हे कार्यक्रमाची आखणी केलेली, शांततेत पार पाडणार आणि आरक्षण मात्र घेणार आणि ओबीसीतूनच घेणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।